नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चौकीदार या पदाला अर्ज केला असेल, तर त्यांच्यासाठी आपण लेखी परीक्षेला उपयोगी पडतील असे सर्व काही प्रश्न या ठिकाणी विथ एक्सप्लेनेशन वगैरे पाहत आहोत. सो आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता संदर्भात येणारे असे प्रश्न किंवा आत्तापर्यंत गट ड सनंद किंवा समर्गाच्या त्या पदासाठी नेमकं कशा टाईपचे प्रश्न आलीत हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि याच टाईपचे याच लेवलचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील किंवा यातलेच काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळं काळजीपूर्वक सर्व प्रश्न पाहून घ्या आणि नवीन असाल तर सगळ्यात पहिलं काम तुमचं हे आहे की चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा जो बेल आयकॉन असतो त्याला ऑलवर सेट करून घ्या. कारण का जे काही नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळत जातील. सो पाहूयात पहिला प्रश्न. याच्यामध्ये बघा दिलेल्या आकृतीमधील सहसंबंध ओळखून पुढील आकृती या ठिकाणी शोधायला तुम्हाला सांगितलेली आहे. सो इथं बघा तर याच्यामध्ये बघायला गेलं की डाव्या साईडला आहे, मिडलला आहे, परत उजव्या साईडला, परत डाव्या साईडला. तर आपल्याला इथं मिडलला या ठिकाणी येणारी जी काही आकृती आहे तर ती मिडलला असेल. ओके. सो इथं तुम्हाला दिसत असेल की सरळ इथं एक आहे आणि इथं एक आहे मिडलला. ओके. हे दोन आहेत. कधीही लक्षात ठेवा, गणित आणि बुद्धिमत्तेचं जर उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायला शिका आणि त्या प्रश्नालाच निगडीत उत्तर तुमचं असतं. कधीही लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला कळालं, हे दोन आकृत्या तर येणारच नाहीत, हे दोन चुकले. आता या दोघांपैकी एक असेल. ओके. तर याच्यामध्ये कॉमन बघायला गेलं तर हा जो काही ॲरो आहे, अपवर्ड ॲरो किंवा वरच्या दिशेनं जो ॲरो आहे तर हा मिडलला गेला आहे. म्हणजेच हा जो इथं स्टार आहे तो इथं मिडलला असेल. अशा पद्धतीनं तुम्ही तर्क लावू शकता. तर इथं तुम्हाला दिसतंय तर हे जे क आहे तर ते तुमचं योग्य उत्तर या ठिकाणी असेल असं तुम्हाला म्हणता येईल. ओके. अतिशय सोपे प्रश्न असतात, फक्त तुम्हाला लॉजिक लावायचा असतो. आता ज्या विद्यार्थ्यांनी या गट ड मध्ये अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी आमच्या टीमनं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या चारही विषयाची तयारी एकाच बॅचमध्ये एकाच ठिकाणी करून घेत आहोत. ज्या बॅचचं नाव आहे यशस्वी भव नावाची बॅच आहे. सो जॉईन करा. ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु. त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच पाहायला मिळेल. या बॅचमध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, त्यासोबत सरावासाठी PDF आहेत. त्यानंतर तुमचा पेपर CBT म्हणजेच ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होणार आहे. सो त्याच लेवलचे प्रश्न, त्याच लेवलची तयारी यामध्ये करून घेण्यात येणार आहे. सो वेळ न गमावता लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करा. परत याच्यामध्ये बघा जो काही दुसरा प्रश्न दिसतोय की हँडला तुम्हाला MFSI, त्यानंतर कॉईनला HTNS आहे आणि त्याचसोबत बार्कला नेमकं काय येईल. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर H पासून 5व्या क्रमांकावर M आहे. ओके. H मध्ये 5 मिसळलात तर तुम्हाला इथं M मिळतं. त्याचनंतर A पासून 5व्या क्रमांकावर F तुम्हाला मिळतं. ओके. हे तुम्हाला कळालं. त्याच पद्धतीने याचा सहसंबंध लावा. C पासून जर तुम्ही 5 अंक पुढं गेलात म्हणजे अक्षरमालिका जी काही आहे, ओके, ABCD, जसं की C पासून जर पुढं गेलात C, D, E, F, G आणि H. ओके. तर C हा इथं आहे आणि इथून 1 2 3 4 5 5व्या क्रमांकावर आहे H आहे. त्याच पद्धतीनं हा सुद्धा H पासून 5व्या क्रमांकावर M आहे म्हणजे पुढं. तर B पासून आपल्याला 5व्या क्रमांकाचं अक्षर शोधायचं आहे. तर इथं लिहा B, त्यानंतर C, D, E, F, G येईल. ओके. सो G हा काय येईल? 5वा येईल. तर G इथं कुठं आहे? इथं एक आहे आणि इथं एक आहे. आता पहिले दोन अक्षर कॉमन आहेत म्हणजे दोघंही सारखेच आहेत. त्यामुळं सरळ आपण तिसरं अक्षर शोधूयात. ओके. सो तिसऱ्या अक्षराचा सहसंबंध N पासून S जर बघितलात तर कितवा 5व्याच क्रमांकात येईल. त्यानंतर I पासून N बघितलात तर तो सुद्धा पुढं आयच्या पुढं N हा 5व्या क्रमांकावर आहे. तर त्याच पद्धतीनं आरच्या पुढं 5व्या क्रमांकावर जो काही अक्षर आहे तो तुम्हाला शोधावा लागेल. ओके. जसं की याच्यामध्ये बघायला गेलं तर PQR, ओके, STUV आणि W म्हणजेच R हा इथं आहे तर इथून 5वा क्रमांक 1 2 3 4 आणि 5वा क्रमांक कुणाचा आहे? Wचा.
त्यामुळं GFWP हे जे आहे ते तुमचं आन्सर त्या ठिकाणी बरोबर असेल. ओके. आता हा चौथा अक्षर का शोधलो नाही मी, कारण का आपल्याकडं वेळ कमी असतो. कधीही तुम्हाला सांगतोय, जेवढे तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवत असाल तर लगेच तुम्ही पाहायचा, यातला कुठला व्यवस्थित आहे, कुठला हे याला मिळतं जुळतं आहे, ते पाहूनच उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. ओके. परत वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. तर या मालिकेमध्ये पाहायला गेलं, हे बघा, आता हा वाला चुकीचा प्रश्न आहे, सोडून द्या, तिथं ऑप्शन किंवा प्रश्न बहुतेक चुकीचा पडलाय. तर या मालिकेमध्ये बघा 9, 36, 13, 52, 17, 68. तर इथं येणारी जी काही संख्या आहे ती तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. ओके. इथं तुम्ही बघितलात 9, 4, 36 म्हणजे 9 गुणिले 4 केलं 36 येईल. 13 गुणिले 4 केलास किती, माझ्या मते 52, त्या ठिकाणी बरोबर येईल. परत 17 गुणिले 4 केलात तर 68 तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर येईल. ओके. तर त्याच पद्धतीनं 21 गुणिले 4 केलात तर तुमचं उत्तर सुद्धा काय येईल, 21 चोक 84 येईल. त्यामुळं हे उत्तर तुमचं बरोबर असेल. किंवा असंही तुम्ही करू शकता, 9 मध्ये 4 मिसळलात 13 होतं, 13 मध्ये परत 4 मिसळलात 17 होतं, 17 मध्ये 4 21. या पद्धतीनं तुमचं उत्तर येतं. त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर 36 मध्ये ऑलमोस्ट बघायला गेलं तर 16 ॲड केले तर तुम्हाला त्या ठिकाणी किती मिळतं, 52 मिळतं. तेही तुम्ही म्हणू शकता. ओके. म्हणजे ते त्याच्यामध्ये ॲड होतं. परत 52 मध्ये परत तुम्ही 16 मिसळलात तर ते सुद्धा 68 येतं. तर 68 मध्ये परत तुम्ही 16 मिसळलात तर तुम्हाला इथं किती येतं, 84 येतं. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही कुठल्याही अर्थानं उत्तरं काढा, ते तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर येईल. ओके. म्हणजेच एका याच्यामध्ये कुठं ना कुठं सहसंबंध त्या ठिकाणी असतो. परत पाहायला गेलं तर इथं बघा 532 169 दिला, तर 385चा सहसंबंध कसा असेल. आता तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला गुणाकार, भागाकार, त्यासोबत ज्या काही वजाबाकी आणि बेरीज या जर क्रिया व्यवस्थित जमत असतील तर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचे नॉर्मली प्रश्न त्या ठिकाणी सहज सोडू शकता, हेही तुम्हाला सांगतो. ओके. तर 532चा 169शी संबंध काय, सगळ्यात पहिलं 169 काय आहे, 13चा वर्ग आहे. ओके. सो याच्यामध्ये 13 कसं येतं ते पाहायचं सगळ्यात पहिलं. ओके. सॉरी, 13चाच वर्ग आहे ना तो, चालेल. तर इथं बघा 5, 3, 8 होतात 10. ओके. तर या तिघांची जर बेरीज केली तर तुमची 10 येत आहे. ओके. ते तुम्ही तसं गृहीत धरा. अथवा या 10 मध्ये ही आतमधली जर संख्या मिसळला 3 तर इथं 13 येतं. तर त्याच पद्धतीनं पाहूयात, 3, 8 आणि 5 या तिघांची बेरीज करा आणि त्याच्यामध्ये मधली संख्या ॲड करा. तर 8 आणि 5 13, 13 आणि 3 किती होतील, 16. 16 मध्ये परत 8 मिसळला, बरोबर किती येईल, याच्यामध्ये 24 येतं. आणि 24चा वर्ग जर बघायला गेलं तर 24चा वर्ग 576 येईल ना. ओके. सो त्याच्यामुळं हे क ऑप्शन तुमचं त्या ठिकाणी बरोबर असेल. ओके. साधे सोपे असतात, काही तेवढं हार्ड नसतं. जेवढं होईल तेवढं प्रॅक्टिस करा. आणि आमच्या टीमनं ऑलरेडी जी काही बॅच आहे यशस्वी भव नावाची, त्याच्यामध्ये ऑनलाईन स्वरूपात सराव प्रश्नपत्रिकासुद्धा अपलोड केलेल्या आहेत. पहिला पेपर त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला आहे, तो सोडवा. आणि अजून एक सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल, करून घ्या. तुमच्यासाठी एवढ्या व्यवस्थित पद्धतीनं कुठंही मिळणार नाही. ओके. सो बघा, 2 भावाच्या वयाचं गुणोत्तर 3:4 आहे, तर 6 वर्षानंतर वयाचं गुणोत्तर 4:5 होईल. ओके. तर त्यांची आजची वयाची किंवा आजचं वय वगैरे काढा. ओके. सगळ्यात सोपं, जे काही प्रश्न दिले त्याची माहिती करा. समजा दोघांचं वय काय माहीत आहे का, नाही, ते समजा x आहे, तर पहिल्या मुलाचं वय किती होईल, 3x. ओके. आणि दुसऱ्या मुलाचं जे वय होईल ते 4x. ओके. यांचं जे गुणोत्तर 3/4x असं तुम्ही गृहीत धरू शकता. किंवा 3:4 म्हणजेच काय, 3, 4 असं तुम्ही म्हणजे आहे. तर या दोघांमध्ये काय म्हटलंय, 6 वर्षानंतर, याच्यामध्ये सुद्धा याच्या वयात 6 वर्ष ॲड होतील, याची सुद्धा 6 वर्ष ॲड होतील. तर या दोघांचं गुणोत्तर काय होईल, 3x वाल्याचं 4 होईल आणि परत 4x वाल्याचं 5 हे वय होईल. कधी, ज्या वेळेला तुम्ही
6 वर्ष त्याच्यामध्ये ॲड करता. ओके. सो तिरपा गुणाकार करा. याच्यामध्ये जे आहे ते इथं 15x आलं. परत याच्यामध्ये असं 30 घ्या. त्यासोबत याच्यामध्ये तुम्ही बरोबर करा हे या बाजूला. ओके. तर 4x 16x करा. त्याच्यानंतर प्लस 6 6 चोक 24 होईल ना. हां. तर ॲज इट इज याच्यामध्ये बघायला गेलं तर हे 15 इकडं घ्या, हे 24 इकडं घ्या. तर 30मधून हे 24 इकडं मायनस होतील. परत इकडले जे 15 हे 16x जशाच तसं हे 15 इकडं घेतलं तर इथं मायनस होतात. ओके. इकडला प्लस इकडं मायनस होतो. तर इथं 16मधून 15 गेले, 1 x उरतो. 30मधून 24 गेले, 6. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती मिळाली? 6. तर याच एक्सला या 3 गुणाकार करा. 3x म्हणजेच काय 3 गुणिले 6 किती झाले? 18. ओके. सो 18 कुठं आहे? इथं आहे. सरळ डोळे झाकून उत्तर द्या. हे त्याचं उत्तर तुमचं असेल. ओके. म्हणजेच पहिल्या भावाचं वय 18 वर्ष, दुसऱ्या भावाचं वय 24 वर्ष असं तुम्ही म्हणू शकता. ओके. कधीही साध्या सोप्या भाषेत उत्तरं काढायला शिका. जास्त किचकट करून लांबलचक पद्धत नका करत बसू. ओके. परत प्रशांत त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 5 मीटर जातो. तेथून तो पूर्वेकडे 12 मीटर चालतो. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल? ओके. सो सगळ्यात पहिलं प्रशांत या ठिकाणी आहे असं समजा. सगळ्यात पहिलं दिशा आखा. पूर्व आहे, पश्चिम आहे, दक्षिण आहे आणि उत्तर आहे. ओके. या 4 दिशा मांडल्या. तर तुम्हाला काय दिले? प्रशांत हा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे म्हणजे तो हा गेला या दिशेला ॲज इट इज 5 मीटर गेला. तेथून तो किती पूर्वेकडे किती गेला? 12 मीटर. ओके. आणि इथून किती गेला? 5 मीटर. तर इथून एवढी लेंथ तुम्हाला काढायची आहे. तर हा झाला त्रिकोणाचा कर्ण. ओके. आणि ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे असं तुम्ही म्हणू शकता. सो सगळ्यात पहिलं सगळ्यांना माहिती असेल त्या पद्धतीनं जे आहे काटकोन त्रिकोण इथं निर्माण होतो आणि काटकोन त्रिकोणाचा एक पायथागोरसचा प्रमेय म्हणू शकता. ओके. ते इथं तुम्ही अप्लाय करू शकता. हां. इथं जे आहे ते सिम्पल इथं काय दिलं थोडंसं करेक्शन करा. हा दक्षिणेकडे 5 मीटर आला पण तो पूर्वेकडे वळला आहे. ओके. पूर्वेकडे गेला आहे म्हणजे या पद्धतीनं जाईल. ओके. थोडंसं इथं करेक्शन करा. म्हणजे या पायाची लांबी झाली 12 आणि हा इथून इथपर्यंत तुम्हाला हे काढायचं आहे. ओके. म्हणजेच तो दक्षिण इथं आहे. इथून तो गेला दक्षिणेकडे आणि तो पूर्वेकडे या पद्धतीनं गेला आहे. म्हणजेच जे आहे ते 5 मीटर हे अंतर आणि 12 मीटर हे अंतर. ओके. म्हणजेच आपल्याला काय कर्णाची लांबी या ठिकाणी काढायची आहे. आणि इथं पायथागोरसचा प्रमेय तुम्ही यूज करू शकता. जसं की पाहायला गेलं तर 5चा वर्ग आणि 12चा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग वगैरे असा होतो. तर 5चा वर्ग किती येईल? 25 प्लस 12चा वर्ग 144 तो कर्ण वर्ग. ओके. जसं की पाहायला गेलं तर 25 आणि 144 या दोघांची बेरीज होते 169 आणि कर्ण वर्ग म्हणजेच काय वर्गमुळात वगैरे. तर याचा वर्गमूळ किती आहे? 13 म्हणजेच कर्णाची लांबी किती झाली? 13 मीटर. ओके. म्हणजे इथून एवढं अंतर किती येईल? 13 मीटर. या पद्धतीनं उत्तर त्या ठिकाणी येईल. ओके. हां. तर लक्षात ठेवा. हां. थोडंफार कन्फ्युजन याच्यामध्ये होतं बट डोंट वरी. या पद्धतीनं तुम्ही करू शकता. परत बाकी अजून एक दिला आहे. साध्या सोप्या भाषेतला हा प्रश्न आहे की एका रांगेमध्ये शर्मिला 17वी आणि सुनीता सुरुवातीपासून 8वी आणि शेवटून 110वी आहे. तर शर्मिला आणि सुनीता या दोघीमध्ये एकूण किती मुली आहेत? तर सगळ्यात पहिलं रांगेमध्ये असलेल्या मुलींची संख्या तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा शर्मिला कितवी आहे? 17वी. सुनीता समजा सुनीता या ठिकाणी आहे. ओके. सो सुरुवातीपासून 8वी म्हणजेच इथं हिच्या पुढून 7 मुली आहेत आणि शेवटून 110वी म्हणजेच हिच्या मागं किती आहेत? 109 मुली. ओके. आणि ही काय झाली? 110वी. म्हणजेच हे 7 आणि हिला धरून इकडं 110 म्हणजेच किती? 117 त्याच्यामध्ये मुली आहेत. ओके. हे तुम्हाला उत्तर मिळालं त्या रांगेमध्ये. आता काय दिलंय? शर्मिला ही पुढून कितवी आहे? 17वी विचारलंय. ओके. तर बघा याच्यामध्ये पुढून ही कितवी आहे? 17वी. इथं 17वी समजा शर्मिला आहे. तर काय विचारलंय तुम्हाला?
तर शर्मिला आणि सुनीता या दोघीमध्ये एकूण किती मुली असतील? तर सिंपल आणि सरळ भाषेत ही समोरून जर 17वी असेल आणि ही 7वी आहे म्हणजे दोघीच्या मध्ये 10 मुली असावीत. ओके. सो इथं आन्सर माझ्या मते नाही आहे का? असू द्या. 10 मुली त्या दोघीमध्ये असतील. ओके. सो लक्षात ठेवा, साध्या सोप्या भाषेत आहे, काही वेगळं नाही आहे. सो याच्यामध्ये काही कळत नसेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारपूस करू शकता. बाकी शेवटचा प्रश्न दिला आहे. सो सगळ्यांनी कमेंट मला याचं करून द्या आणि इथंपर्यंत बघितलं असाल, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. सोपे सोपे प्रश्न सांगून मीही मोकळा झालो असतो, पण जे ॲक्च्युअलमध्ये परीक्षेला उपयोगी पडतात ते तुम्हाला प्रोव्हाइड करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तशा पद्धतीचा अभ्यास करणं हे तुमचं कर्तव्य आहे. ओके. सो चालू द्या. धन्यवाद. काही डाऊट असतील नक्की कळवा. बाकी काही चुकीचं वाटत असेल नक्की सांगा. धन्यवाद.